मराठीचा मुद्दा ठाकरे बंधूंच्या युतीसाठी नांदी ठरू शकतो असे एक मोठं वक्तव्य संजय राऊतांनी केलंय। TV9 सोबत बोलताना ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी हे वक्तव्य केलं। पालिका निवडणुकीमध्ये ठाकरे बंधू एकत्र येतील का यावर चर्चा सुरू आहे असं देखील राऊतांनी म्हटलंय। मराठी भाषा अस्मिता आणि हिंदी भाषा सक्तीचा विरोध हा ठाकरे बंधूंना राजकीय दृष्ट्याही एकत्र येण्यासाठी मुद्दा बनू शकतो, नांदी असू शकते। नक्कीच मराठीच्या प्रश्न गेल्या काही काळापासून हा महाराष्ट्रावरचा आणि मराठीवरचा अत्याचार तुम्हाला स्पष्ट दिसतोय। म्हणजे हल्ले होत आहेत मुंबईच्या अस्मितेवर, मुंबईच्या अस्तित्वावर, उद्योगपतींच्या माध्यमातून, सरकारच्या माध्यमातून। धारावीचं एक निमित्त आहे। त्याच्यामुळे शिवसेना आणि मनसे या दोघांची भूमिका तीच आहे, थांबलं पाहिजे। आणि थांबायचं असेल तर सरकारचं जे काय धोरण आहे की मराठी माणसामध्ये फूट पाडा, वेगळं करा, त्याच्यामध्ये मुळात आपल्याला एकत्र येणं गरजेचं आहे। आपली ताकद दाखवायला पाहिजे। आणि ही ताकद कोण दाखवणार? मराठी म्हटलं की ठाकरे, दुसरं कोणी नाही। मग आधी ठाकरेंनी एकत्र आलं पाहिजे। ही भावना दोन्ही बाजूला आहे आणि त्यातून मोर्चाला जी काय सकारात्मक दोन्ही बाजूंनी प्रतिसाद आहे की आपण एकत्र करूया, हे त्यातूनच झालं। आणि नक्कीच जसं अनेक दिवस त्याच्यावर चर्चा सुरू आहे की बाबा उद्याच्या महानगरपालिकांमध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येतील का, मला वाटतं ही नांदी ही सुरुवात आहे। नाही, आता त्यांनी एकत्र यायचं किंवा नाही हा सर्वस्वी त्या दोन नेत्यांचा विषय आहे, दोन पक्षांचा विषय आहे। आणि कुठल्या इश्यूवर जेव्हा सर्वपक्षीय मोर्चा काढतो त्यावेळेला ते सर्व पक्ष एकत्रच येतात असं नाही आहे। या राज्यामध्ये अनेकदा अनेक मोर्चे झालेत ज्याच्यामध्ये सगळ्या पक्षांचे नेते सहभागी झालेत, म्हणजे होणाऱ्या निवडणुकांमध्ये त्यांची युती झालीच असं काय मानायचं कारण